आपल्या सर्वांचं. तर या ठिकाणी आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक संख्या 68 ते 72 4 श्लोक आज आपण पाहणार आहे. पान नंबर आहे 120. सर्वांनी माझ्या पाठीमागे हा श्लोक म्हणायचा. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सापडलं ना सर तुम्हाला? पान नंबर 120 तुम्हाला सापडलं मात्र म्हणण्याचा प्रयत्न करू शकता ज्यांना येते तुम्ही. आता सापडलं सर? 120 पान नंबर, दुसरा अध्याय 68वा श्लोक आहे. आपल्यापैकी कोणी म्हणणार असेल म्हणू शकता. प्रयत्न करा. कोणाला येते माताजी? ठीक आहे. म्हणून हे महाबाहू, ज्यांची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्यांची बुद्धी स्थिरपणे स्थिर झालेली असते. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. सर्वांनी ध्यानपूर्वक त्या तात्पर्याकडे लक्ष द्यायचंय. गीता तुमच्याकडे आहे, त्यामध्ये लक्ष द्या. मी वाचतोय. केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता यावे तद्वत इंद्रियेही नियंत्रित केली जाऊ शकतात. पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे, तर इंद्रिय केवळ भगवंताच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात. केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. हे तथ्य जाणणाऱ्या मनुष्यास साधक किंवा मोक्ष प्राप्तीकरता योग्य असा विद्यार्थी म्हटले जाते. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता गीता बंद करून माझ्याकडे लक्ष द्या. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियांना जर कंट्रोल केल्याशिवाय आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. इंद्रियांवरती संयम आणायला लागेल आणि इंद्रियावरती संयम आणल्याच्या नंतरच काय होईल की आपण भगवंतांना जाणून घेऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणाले पडिले वळण इंद्रिया सकळा किंवा मन वढाय वढाय. साध्या भाषेमध्ये बहिणाबाई चौधरी म्हणाल्या, उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल तरी येतं पिकावर. त्या मनाला आणि सगळ्या त्या इंद्रियांचा राजा कोण आहे? मन आहे. आणि मग त्या मनाने बाकीच्या इंद्रियांवरती कंट्रोल करायला पाहिजे. आणि या कलियुगामध्ये तर इंद्रियांना संयमित करणं फार अवघड गोष्ट आहे. दुपारी गुरु महाराज आलेत मंदिरात. मग महाराज सांगत होते की जेव्हा कलियुग सुरू झालं, यदा मुकुंदो भगवान, आणि पुढे म्हटलेलं आहे की तद्दिनात कलिरायातः. यदा मुकुंदो भगवान, आणि मध्ये एक लाईन आहे मला आठवे ना आता. यदा मुकुंदो भगवान, नाही आठवणं. आणि शेवट त्याची ह्याची लाईन आहे शेवटची की तद्दिनात कलिरायातः. भगवान मुकुंद जेव्हा हे धरातल सोडून गेले तेव्हा काय झालं? कलियुग सुरू झालं. आणि या कलियुगामध्ये काय आहे अवघड? इंद्रियांना संयमित करणं, मनाला संयमित करणं ह्या सगळं. आणि कलौ साधन बाधकः पुढच्या ह्या श्लोकाची लाईन आहे. तद्दिनात कलिरायात, आणि कलियुग आल्यानंतर कलौ साधन बाधकः. कलियुगामध्ये काय सांगितलं? साधनेला बाधा आणणारं हे युग आहे. या कलियुगामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्ही साधना करण्याचा प्रयत्न केला तर हे युग तुम्हाला किंवा इथली लोक, इथली परिस्थिती काय करेल? बाधा आणणार. सत्संगला यायचं म्हटलं तरी बाधा. कधी कधी स्वतःचं मन बाधा करते, कधी कधी
घरचे लोक म्हणतात दरवेळेस जाते, राहू दे की एवढा वेळ गेला नाही म्हणून काय फरक पडतो. काही लोक जप करायला लागला की मग काहीतरी काम बरोबर त्याच वेळेस काहीतरी काम येणार. माळ हात, काही लोक सांगतात माळ हातात घेतली प्रभूजी की काही ना काहीतरी सुरू झालं. जोपर्यंत माळ हातात नसते तोपर्यंत काही सुद्धा नसते. म्हणजे कलौ साधन बाधक, कलियुग हे साधनेवरती बाधा आणणारं आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग अशा वेळेस सांगितले, श्रील प्रभुपाद सांगतात की केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तिपूर्ण सेवेमध्ये त्या इंद्रियांना जेव्हा आपण लावू तेव्हाच ती इंद्रिय संयमित होतील. ऋषिकेश ऋषिकेण सेवनम भक्ती रुच्यते. आणि भक्ती म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या इंद्रियांनी त्या भगवंताच्या इंद्रियाला संतुष्ट करणं म्हणजे भक्ती आहे. ही भक्तीची सहज सोपी व्याख्या आहे. आणि या ठिकाणी साधक कशाला म्हटलेलं आहे तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची बुद्धी स्थिर होऊ शकते आणि ते साधना आहे. ही साधना आहे, भक्ती म्हणजे साधना आहे. ऋषिकेश ऋषिकेन सेवनम भक्ती रुच्यते. भगवान श्रीकृष्णांची आपण आपल्याला जसं शक्य आहे तेवढी तरी सेवा, कमीत कमी प्रभुपादांनी सांगितलं 16 माळा नामजप करा. या कलियुगामध्ये कमीत कमी 16 माळा म्हणाले प्रभुपाद, पण अगोदर आपल्या आचार्यांनी 64 माळा केलेल्या आहेत. 8 तास लागतात 64 माळा जप करायला. मग कमीत कमी आम्ही 2 तास तरी दिवसातले नामजप करावा, आणि ही साधना झाली आमची. आणि मग हे पण कसं करायचं? पण एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली. बऱ्याच वेळेला लोक भक्ती करतात, कशी करतात? मनाला वाटेल तशी आमची भक्ती असते. आणि परत सांगतात की आम्ही साधी भोळी भक्ती करतो. कुठेतरी मग शेतामध्ये एका झाडाच्या खाली एक दगड मांडायचा, त्याच्यावरती शेंदूर ओतायचा आणि आमचा झाला देव झाला आमचा. आणि मग वर्षातनं त्याला काही ना काहीतरी नैवेद्य करायचा, त्याची आरती पूजा करायची. आणि मग तिथून मग बरेच जण तिथं मग त्याला नाव दिलं जातं, काहीतरी म्हसोबा वगैरे वगैरे काहीतरी नाव देतात. आणि मग तो फेमसच होतो, त्या क्षेत्रातला तो देव फेमस होतो लगेच, म्हसोबा. मग त्याला सगळे जाऊन जाऊन पाया पडणार आणि मग त्याचा उत्सव सुरू करतात लोक. वर्षातून एकदा उत्सव पण होतो. असे कितीतरी ठिकाणी उत्सव चालूच आहेत. ही काय भक्ती शास्त्रयुक्त आहे का? नाही. आणि परत मग इतकी अंधश्रद्धा होते की नाही, त्या यात्रेला नाही गेलो, त्या देवाला नाही गेलं तर कोप होतो देवाचा. हे कोण सुरू केलं अशा पद्धती? स्वतःच लोकांनी सुरू केलं. पण भगवंतांनी भक्ती कशी करायची हे ऑलरेडी सांगितलं. भगवंत स्वतः अवतार घेतात त्याच्यासाठी. चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये आले श्रीकृष्ण, की भक्ती कशी करायची हे सगळ्या जगाला शिकवलं चैतन्य महाप्रभूंनी, की कशा प्रकारे आम्ही भक्ती करावी. श्रील प्रभुपाद किंवा तुकाराम महाराजांसारखे, माऊलींसारखे संत आले. अनेक संतांनी सांगितलं नामजप केला पाहिजे. त्यांनी स्वतः करून दाखवला, संकीर्तन केलं. तुकाराम महाराजांनी कीर्तन नाही का केलं? आजही कीर्तन होतं पंढरपुरामध्ये. आणि मग त्या कीर्तनाचंही आम्ही मग कधी कधी हे होऊन करून टाकलेलं आहे, की मग लोक फक्त जातात कीर्तनात बसतात, कीर्तन चांगलं होतं, हा ऐकायला चांगलं वाटलं. मग तुम्ही काय प्रयत्न केला त्याच्यातून घेण्याचा, शिकण्याचा? तर त्याच्यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि याच्यासाठी श्रील प्रभुपादांनी ही इस्कॉन ही संस्था पण याच्यासाठी स्थापन केली, की प्रत्येकाला साधूचा संघ भेटावा. ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही साधूचा संघ तुम्हाला भेटावा. आणि साधू संघ भेटल्यानंतर तिथं जाऊन प्रश्न विचारले पाहिजे. गुरु कशासाठी करायचा असतो? गीतेमध्येच त्याचं उत्तर आहे. गुरु कशासाठी करायचा? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणजे त्या गुरुला जाऊन आपण काय केलं पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन, नमस्कार केला पाहिजे. गुरूंना नमस्कार करायला पाहिजे. आणि त्यानंतर परिप्रश्नेन, प्रश्न विचारले पाहिजेत. आणि त्या गुरूंची सेवा सुद्धा केली पाहिजे. ह्या 3 गोष्टी सांगितल्या. गुरुला प्रश्न विचारा, गुरुची सेवा. पहिल्यांदा सेवा करा, त्यानंतर पहिला प्रणाम करा, त्यानंतर सेवा करा आणि प्रश्न. मग प्रश्न राहणारच नाहीत ह्या 2 गोष्टी केल्यानंतर बऱ्याच वेळेला. तर एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांकडे मदन मोहन मालवीय नावाचे खूप मोठे पॉलिटिकल लीडर होते आणि ते आलेले होते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं नाव ऐकून, ही जुनी गोष्ट आहे. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज आतमध्ये भगवंताची काहीतरी पूजा, त्यांची नित्य साधना चालू होती. आणि त्या मदन मोहन मालवीयजींना म्हटलं जातं की तुम्ही थोडा वेळ थांबा, आमचे गुरुदेव सेवा करतायत भगवंताची, ती झाली की तुम्ही भेटू शकता.
मग थांबा म्हटल्यानंतर ते म्हणले थांबण्याच्या ऐवजी इथं काल मोठा प्रोग्राम झालेला आहे आमचा, तर तुम्ही काय करा, सेवा करू लागा आम्हाला. मोठी मोठी भांडी, प्रोग्रामची प्रसादाची भांडी होती ती त्यांना घासायला लावायला लागली. आता भगवंताचे एवढे मोठे पॉलिटिकल लीडर होते, नेता होते मोठे, मदन मोहन मालवीय माहिती असेल आपल्याला, इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे. आणि ते भेटायला गेले होते, त्यांनी भांडी घासायला लागले, ते भगवंताची सेवा केली. आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास ती सेवा चालू होती त्यांची. आणि मग थोड्या वेळाने एक शिष्य आले भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे आणि म्हणाले की असं असं आता गुरुदेवांची सेवा झालेली आहे, तुम्ही भेटू शकता. त्यावेळेस ते म्हणतात की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे. कशामुळं मिळालं? सेवेमुळं, भगवंताच्या सेवेमुळं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटलेलं होतं. तर बऱ्याच वेळेला आपण की गुरूंनी बऱ्याच वेळेला काही जण प्रश्नही विचारतात गुरूंना. दरवेळेस गुरु आले की काही ना काहीतरी प्रश्न विचारायचं, गुरु महाराज असं का, गुरु महाराज तसं का, आणि नुसते त्यांना सवयच लागलेली असते प्रश्नच विचारायचे. पण त्यावेळेस जे सोल्युशन दिले ते कोणी करणार नाहीत. आणि काही काही वेळेस काय होतं की एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो आणि कधी कधी त्या शिष्यांना वाटतं की गुरूंच्या लक्षात राहिलं नसेल, मागच्या वेळेस तोच प्रश्न विचारला होता ते. असेही काही शिष्य असतात. तर गुरूंना आणि काही शिष्य असे असतात की चॅलेंजिंग प्रश्न विचारतात की गुरुला खरंच शास्त्राचं ज्ञान आहे की नाही हे पाहण्यासाठी. असे पण काही शिष्य असतात. तर असं नसायला पाहिजे. पुढे सांगितलेलं आहे, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. आता या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहेत, बुद्धिमान मनुष्याचे दोन वर्ग असतात. एक वर्ग इंद्रिय तृप्ती करता भौतिक कर्म करण्यामध्ये बुद्धिमान असतो आणि दुसरा वर्ग आत्मसाक्षात्कारासाठी अनुशीलन करणाऱ्या आणि जागृत असणाऱ्या अंतर्दर्शी मुनींचा असतो. आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्यांची कर्म करण्याची वेळ ही भौतिक गोष्टीत गर्क असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्र असते. भौतिकवादी मनुष्यांना आत्मसाक्षात्काराविषयी अज्ञान असल्याने अशा रात्रीच्या वेळी ते गाढ झोपलेले असतात. दोन प्रकारचे लोक आहेत. एकतर भक्ती मार्गाला लागलेले आहेत, साधू वृत्तीचे, आणि दुसरे केवळ भौतिक मार्गाचं आचरण करणारे, म्हणजे त्यांना देवाशी काही घेणं. एक प्रकारे नास्तिकच लोक असे असतात की ज्यांचं कधी सत्संगाशी संपर्क येत नाही, कधी भगवंताच्या आरतीला जात नाहीत, कधी भगवंताच्या दर्शनालाही जात नाहीत. असे काही लोक आहेत समाजामध्ये. असेही काही लोक आहेत. किंवा काही लोकांची श्रद्धा असते पण त्यांना पूर्ण तत्वतः त्यांनी कधी भगवंताला जाणून घेतलेलं नाही. पण काही असे लोक आहेत जे कायमस्वरूपी भगवत मार्गातच लागले. आत्ताच त्या आजी म्हणाल्या की तुम्ही काय, तुम्हाला 24 तास भगवंताची सेवेतच आहात तुम्ही, असं काहीतरी विषय निघाल्यानंतर त्या म्हणाल्या. तर ह्याला म्हणायचं एक आहे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा आहे निवृत्ती मार्ग. दोन प्रकारचे मार्ग आहेत. प्रवृत्ती मार्ग म्हणजे जे काही रेग्युलरचा मार्ग आहे, संसार करत करत घडल तेवढी भक्ती करतात लोक. आणि निवृत्ती मार्ग काय आहे? सगळा संसार सोडून केवळ भगवत प्राप्तीसाठीच संपूर्ण आयुष्य देणं, हा निवृत्ती मार्ग आहे. मग या दोन लोकांपैकी या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे मुनी आहेत, जे ऋषी साधू आहेत, त्यांच्यासाठी रात्र, त्यांची जी रात्र असते ती त्या संसारी लोकांचा दिवस, आणि जो संसारी लोकांचा दिवस आहे तो त्यांच्यासाठी रात्र. दोघांसाठी उलट या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण बघा, ज्यावेळी सगळे लोक झोपलेले असतात तर रात्रीच्या 1:30-2 वाजताच उठून साधू भजन चालू करतात. बरेच वृंदावनमधले अनेक संत किंवा आपल्याही मंदिरामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, सीता माता ज्या होत्या त्या 2लाच उठून बसायच्या आणि 4:30ला काकडा असतो तसा. पण हे साधूजन त्या आधीच भगवंताचं भजन, कारण रात्रीच्या वेळेस इतकी शांतता असते, भजनासाठी चांगलं वातावरण, नामजपासाठी अजिबात कुठल्याही, आणि सगळे लोक झोपलेले असतात बऱ्याच वेळा. मग आजकाल सिटीमध्ये लोक झोपतच नाहीत, 2, 2:30, 3 वाजतात झोपायलाच लोकांना. पण गावाकडे शांततेचं वातावरण असतं. धामामध्ये विशेष करून पंढरपूरसारख्या धामामध्ये इतकं पिन ड्रॉप सायलन्स असतं. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 2-2:30 वाजता कधी कधी मी पण उठून जातो. तर मागच्या वर्षभर थोडंसं मला जमलं नाही, पण अगोदर मी पण 2-2:30 वाजता बरोबर साधना करण्यासाठी चंद्रभागेच्या काठावरती बसून नामजप करायचं. इतकं सुंदर वातावरण आणि ती चंद्रभागा वाहत असते आणि एकांतामध्ये नामजप चांगला होतो भजन करण्यासाठी. तर ते जी पहाटेची झोप, साखर झोप, बाकीचे लोक निवांत साखर झोपेत झोपलेले असताना साधू काय करतात,
उठून भजन करत असतात भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. त्या झोपेचा त्याग करून, बऱ्याच वेळेला आम्ही कॉलेजमध्ये प्रीचिंग करतो तर मुलं सकाळी उठू शकत नाहीत. त्या मुलांना म्हटलं तुम्ही 5 वाजता उठा. 5 वाजता काही जास्त लांब ही एक गोष्ट. 6ला सुद्धा उठायला तयार नाहीत मुलं आजकाल. फार लवकर होतं प्रभूजी, नाही आम्ही उठू शकत 6ला सुद्धा. मॉर्निंग प्रोग्राम प्रभुपादांनी दिलेला आहे. प्रभुपाद म्हणतात की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठू शकत नसाल तर आध्यात्मिक मार्गाचा तुमच्या काही विषयच नाही. आध्यात्मिक तुम्ही म्हणूच नका स्वतःला मी आध्यात्मिक काहीतरी मार्ग अवलंब करतो म्हणून. कारण भगवंताची भक्ती ही सकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तामध्येच उठून केली पाहिजे. सूर्योदयाच्या 1.5 तास अगोदर त्याला म्हणायचं ब्रह्ममुहूर्त. त्याच्यामध्येच उठायला पाहिजे आपण. मग रात्री वेळेवरती झोपावं सुद्धा. काय आजकाल लोक झोपतच नाहीत. रात्री झोपायला त्यांना 2-2:30 वाजतात. मग ते उठणार कधी? सूर्य डोक्यावरती आल्यानंतर. तर काही जण असतात योगी, काही असतात भोगी आणि काही असतात रोगी. तर जे योगी आहेत ते ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात, भोगी आहेत ते ब्रह्ममुहूर्तानंतर उठतात, आणि जे रोगी आहेत ते सूर्य डोक्यावर आला तरी उठतच नाहीत. असं आहे ते. आणि पहिलं कसं होतं लोकांचं? साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि लवकर झोपे लवकर उठे तया आरोग्य भेटे असं म्हणलेलं आहे. तर ह्या सगळ्या सवयी आपण विसरून गेलोय. तर इथं प्रभुपाद सांगत आहेत की जे बुद्धिमान मनुष्य आहेत, जे आत्मसाक्षात्काराच्या पाठीमागं लागलेले आहेत. बरेच लोक बुद्धी नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं केवळ या भौतिक जगातल्या सांसारिक गोष्टींच्या मागं लागलेले आहेत. मला घर बांधायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, नातवांची लग्न करायची आहेत, जमीन घ्यायची आहे, अमुक अमुक जमीन अडकलेली होती ती तिथं अजून तशीच आहे, माझं नाव त्याच्यात लागलेलंच नाही आहे, उतार्यावरती माझं नाव अजून गेलंच नाही आहे. बऱ्याच गोष्टी असतात की नाही, अशा काही ना काही गोष्टी असतात आपल्या की ज्याच्यामध्ये आपण अडकून राहिलोय अजून सुद्धा. पण जोपर्यंत या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडत नाही आणि केवळ भगवत शरण, भगवंताची शरण ग्रहण करत नाही, गुरूंची शरण ग्रहण करत नाही, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अनेक जण, आजच गुरु महाराज सकाळी सांगत होते, यज्ञ झाला मंदिरामध्ये, नवीन मंदिर होतंय, भूवैकुंठ नवमंदिर निर्माण प्रकल्प, 150 कोटींपेक्षा जास्त मोठा प्रकल्प आहे. तर प्रत्येकाने गुरु महाराज सांगत होते की आपापल्या परीने त्या मोठ्या मंदिरासाठी दान केलं पाहिजे. काय आपल्याला जे शक्य आहे तसं दान करावं भगवंताच्या मंदिर बांधण्यासाठी. तर आपण भगवंताला इथं, भगवंताचं घर इथं बनवण्यासाठी प्रयत्न केला तर भगवंत आपल्याला त्यांच्या घरामध्ये जागा देतील की नाही? नक्कीच देतील. गुरु महाराज असं सांगत होते. आणि गुरु महाराज सांगत होते की धन भरपूर आहे लोकांकडे, पैशाची काही कमी नाही आहे, प्रत्येकाकडे धन आहे, पण प्रत्येक जण ते कुठं ना कुठं तरी वापरत आहे. काही लोक कशासाठी वापरत आहेत? सिटीतले लोक 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातात म्हणले महाराज, आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर मग भोग घेत आहेत ना ते जेवण, काय ना काहीतरी फास्ट फूड, आणि काय काय ताट भरून पनीर आणि काजूची काय भाजी असते, काय म्हणतात त्याला, काजू करी, पनीर, काय ना काहीतरी खातात, आईस्क्रीम आणि हे ते सगळं खातायत. आणि खाऊन खाऊन मग भोग घेतल्यानंतर होतात रोग. आणि 5 स्टार हॉटेल्समधून त्यांना कुठं ट्रान्सफर केलं जातं परत? 5 स्टार हॉस्पिटलमध्ये. 5 स्टार हॉस्पिटलमध्ये जातात मग लोक स्वतःचा इलाज करण्यासाठी. म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे, धन आहे, ते धन कोणाचं आहे? भगवंताचं धन आहे. ते आम्हाला मिळाले म्हणजे त्याचा आम्ही कसाही वापर करू शकतो असं नाही. ते धन भगवंताच्या सेवेत लावायला पाहिजे. मग त्याच्यासाठी हे धर्माचं कार्य होत आहे म्हणले महाराज. आणि काही ठिकाणी युद्धही होत आहे. आता युद्ध चालू आहे की नाही, मोठं युद्ध चालू आहे. मग ते युद्धामध्ये सुद्धा अनेक देश काय करतायत? जास्तीत जास्त धन कशासाठी? संरक्षण विभाग, देशाचा संरक्षण विभाग असतो, सिक्युरिटी डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये लावलं जाते ते धन जास्तीत जास्त. आणि मग विनाकारण खर्च होतोयच की तिकडेही. तर महाराज म्हणले की हे धन जर आपण भगवंताच्या सेवेत लावलं, जसं रावणाने सुद्धा काय केलं होतं? सीतामातेचं हरण करून गेलं होतं. तसं भगवंताची संपत्ती आम्हालाही काही, ठीक आहे, आमच्या कर्मानुसार, चांगल्या कर्मानुसार काहीतरी आम्ही सुकृतीवान असू, त्यानुसार आम्हाला मिळालेली असेल, पण ती संपत्ती आम्ही भगवंताच्या सेवेमध्ये जर लावत नसू तर मग आम्हाला त्याचं कर्मबंधनामध्ये आम्ही अडकणार. आणि कर्मबंधनातून सुटायचं असेल तर
पुन्हा भक्तीशिवाय पर्याय नाही. कुठेतरी मग आम्हाला निम्न स्तरावरती जन्म घ्यावा लागेल. मनुष्य जन्मातून आम्ही परत खालच्या पातळीवरती जाणार, म्हणजे खालच्या योनीमध्ये, कुत्रा, मांजर, डुक्कर काय असेल त्या योनीमध्ये. आणि या मनुष्य योनीमध्येच असताना जर भगवत सेवा जर केली तर आम्हाला काय होईल की आम्ही मध्ये तिष्ठन्ति राजसा आणि जघन्य गुणवृत्तीस्था, जे तमोगुणी लोक आहेत ते नरकामध्ये जातील, रजोगुणी लोक या पृथ्वीवरती राहतील, आणि अधो गच्छन्ति तामसः ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. ऊर्ध्वं म्हणजे वरती. सत्वगुणी लोक काय होतील? स्वर्गामध्ये, आणि त्याच्या वरती पण आहे गोलोक, वृंदावनामध्ये जातील. आणि आम्हाला कुठे जायचंय सगळ्यांना? वैकुंठात, गोलोकात. कुठे जायचंय आम्हाला? तुम्हाला कुठे जायचंय सगळ्यांना? कुणाला माहिती की नाही? बोला मोठ्याने. मग भगवंत कुठे राहतात? भगवंताच्या लोकाचं नाव काय आहे? काय नाव आहे? वैकुंठ किंवा वृंदावन, गोलोक. माहिती पाहिजे आपल्याला. किती वेळा सांगितलंय मी. तर ह्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आता हे सुद्धा वैकुंठच आहे, इथं भगवंत आहेत की नाही? राधा कुंज विहारी आहेत, राधा पंढरीनाथ आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत. ज्या ठिकाणी भगवंत आहेत ते म्हणजे भगवंताचं धामच झालं. आणि ज्या ठिकाणी सतत भगवंत दुसरे एक म्हणतात, ज्या ठिकाणी माझ्या नावाचं कीर्तन, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या ठिकाणी माझ्या नावाचं संकीर्तन होतं, भगवंत म्हणतात त्या ठिकाणी मी नित्य अस्तित्वात आहे. पुढे म्हटलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये 70व्या, आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो, त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. तर बघा, मनुष्य जगतो कशासाठी? दोन प्रकारच्या इच्छा असतात लोकांच्या. एक तर कधी कधी त्याला भीती वाटते. प्रत्येकाला भीती वाटते की नाही? भीती वाटते की नाही? आहार, निद्रा, भय आणि मैथुन, या 4 गोष्टी मनुष्य जीवनामध्ये आहेत, किंवा सगळ्यांसाठीच आहेत जे सजीव आहेत त्यांच्यासाठी. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मग ह्या 4 गोष्टी विशेष करून या ठिकाणी म्हटलेलं आहे की आहार, निद्रा, भय आणि मैथुन. तर ह्या ज्या ठिकाणी जसं समुद्र पाण्याने भरून सुद्धा शांत असतो, तसं एखादा व्यक्ती त्याच्या मनात इच्छा असताना सुद्धा, जसं त्या नद्या, अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात, तसं एखादा जर साधक आहे, त्या साधकाने स्वतःच्या सगळ्या इच्छा भगवत चरणाशी जर लावल्या किंवा भगवंताच्या सेवेसाठी जर लावल्या, तर काय होईल की तो स्वतःची इंद्रिय किंवा स्वतःच्या मनाचा संयम करू शकतो. आलं का लक्षात? समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे. नद्या सगळ्या कुठे जाऊन मिळतात? समुद्राला. तसं आपल्या भौतिक इच्छा जर आपण भगवंताच्या चरणाशी लावल्या, तर आपण त्या नद्यांप्रमाणे, त्या नद्या समुद्राला मिळाल्या की त्यांचं तेच उद्देश आहे, आणि आपला भगवंताचे चरण प्राप्त करणे हा उद्देश आहे. मग सगळ्या इच्छा भगवत चरणाशी लावल्यानंतर मनाला शांती भेटणार आहे. आणि त्यासाठी, आणि सगळेजण धडपड कशासाठी करतायत? मनशांतीसाठी, सुखासाठी प्रयत्न करताय की नाही आपण सगळे? पण सुख कशामध्ये आहे हेच बऱ्याच वेळेला आपल्याला समजत नाही. आणि मग सुख कुठेतरी दुसरीकडे शोधत राहतो आपण. आणि ते सुख आहे भगवत चरणांशी. तुझे पायी सुख सर्व आहे. आणि मग त्याचे पायच, त्याचे चरणच आपण विसरतो, आणि मग सुख कुठेतरी दुसरीकडे शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे आपण भगवत चरणामध्ये लागलं पाहिजे, भगवत सेवेमध्ये लागलं पाहिजे. तर या ठिकाणी सांगितलेले आहे की कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही. तर त्या, आणि मग त्या इच्छा, ज्या मनामध्ये इच्छा होतात, त्या इच्छांची पूर्ती करण्यामध्ये जर आपण आपला वेळ घालवला, तर मग इच्छा कशा आहेत? जसं की एखादी आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये तुम्ही तूप टाकायला लागला, काय होतं? ती आग भडकते. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा लगेच आहेच, दुसरी पूर्ण झाली की तिसरी आहेच. चला, गाडी आली, घर झालं, आता लग्न करायचंय.
लग्न झाले की परत मुलं पाहिजेत, मुलं झाली की नातवंड पाहिजेत, नातवंड झाले की त्यांचे लग्न, जमीन घ्यायची आहे, काहीतरी 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 बिझनेस चालू झाला पाहिजे. बिझनेस असेल तर तो बिझनेस वाढवायला पाहिजे. म्हणजे कुठं फुल स्टॉप, पूर्णविराम या गोष्टींना नाहीच आहे. आणि मनुष्य जीवन तर चालूच राहते. मग आम्ही म्हातारे होत गेलो तरी मग भगवंतांकडे कधी पाहणार किंवा भगवत भक्ती कधी करणार? तर यासाठी ठराविक अशी वेळ प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला निवडून घ्यावी लागेल. आणि म्हणून 51 म्हणलेलं आहे. 51 वर्षाचं झालं की 50 नंतर 51 वनामध्ये गेलं पाहिजे. पण आता वनात कुठे जाणार? आता वन राहिलेलीच नाही. तर श्रील प्रभुपाद म्हणतात आपली मंदिरं हेच आपल्यासाठी वन आहेत. इस्कॉनची मंदिरं, त्या ठिकाणी तुम्ही या, भगवंताची सेवा करा आणि स्वतःचं जीवन धन्य करा. नाहीतर श्रील प्रभुपाद एकदा अमेरिकेमध्ये चाललेले होते आणि तिथे काही 60-70 वर्षाचे व्यक्ती, म्हातारे लोक बॅडमिंटन खेळत होते. असं विट्टी दांडूसारखं एक छडी असते अशी ह्याची, आणि असं बॉल मारत होते. आणि प्रभुपाद त्यांच्याकडे बघून प्रभुपादांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काय म्हणले, हे लोकांचं जीवन व्यर्थ गेलं. जीवन गेले वाया, न भजता पंढरीच्या राया. यांचं जीवन व्यर्थ गेलं म्हणले. यांना कृष्ण कोण आहे हे समजलंच नाही, यांना राम कोण आहे हे समजलंच नाही. कधी समजणार आता यांना? आणि हे अजून सुद्धा कशात लागलेत? खेळायला नाही. आता खेळतं कोण? लहान मुलं खेळतात. आता म्हातारं झाल्यानंतर खेळायचं वय आहे का? पण तरी सुद्धा म्हातारं झाल्यानंतर भजन करायला पाहिजे, भगवंताचं भजन. म्हातारं झाल्यानंतर नाही, भजन तर 5 वर्षाचे असतानापासून करायला पाहिजे. कौमारम आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह असं म्हटलेलं आहे प्रल्हाद महाराज शिकवणुकीमध्ये. त्यांचे भागवतामध्ये शिकवणूक आहे. प्रल्हाद महाराज सांगतात 5 वर्षाच्या असतानापासून भक्ती करा. गळ्यात माळ घाला, तिलक लावा, नाम जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या ठिकाणी कामेच्छांच्या, तर काही जण इच्छा तृप्ती करण्यासाठी संघर्ष करत असतात. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मग भगवान म्हणतात बघ प्रयत्न करून भेटते का? आणि मग थकून 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 शेवटी परत काय होतं, ते तो व्यक्ती परत भगवंताच्याच चरणाशी येत असतो. तर पुढं म्हटलेलं आहे, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृहाः निर्ममो निरहंकारः सशांतीमधिगच्छति. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने स्वामित्वाच्या भावनांचा पूर्णपणे त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ खरी शांती प्राप्त करू शकतो. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्याच इच्छा आल्या की मला मी किंवा माझं ममत्वाचा विषय त्या ठिकाणी उरलाच नाही आता. म्हणजे जो पूर्णतः भगवत चरणाशी शरण झालेला आहे, गुरुच्या शरणाशी शरण झालेला आहे. मग तुम्ही गृहस्थ असून सुद्धा हे करू शकता. त्याच्यासाठी काही विशेष मंदिरातच या आणि असे भगवे कपडेच घाला असं नाही. घरामध्ये राहून सुद्धा तुम्ही 16 माळांचा जप करू शकता की नाही? भगवंताची सेवा आता इथं आहेत की नाही भगवंत? तर या भगवंताचं नाव सुद्धा गुरु महाराजांनी सुचवलं. आम्ही सांगितलं महाराजांना की असं एवढ्या दिवसापासून इथं प्रोग्राम होतो. मग महाराजांनी हे नाव सुद्धा दिलं, राधा कुंज विहारी. आता ते दोघं जण पती पत्नी भगवंताची सेवा करतात, माताची सेवा करतात. तर हे सुद्धा गृहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा आपण भगवंताला, हे पूर्ण शरणागती आहे की नाही? आठवड्यातून एकदा इथं सत्संग होतो, भगवंताची सेवा दररोज होतीये. तर अशा प्रकारे सेवा आपणही करू शकतो आणि केलीच पाहिजे. आणि या जन्मात नाही केली तर पुनरपि जन्म, पुन्हा किती जन्म घ्यावे लागतील आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला पाहिजे. की मी आणि माझं याचा त्याग, जेव्हा आपण ममत्वाचा त्याग करू आपण, तेव्हा भगवंत आपल्याला स्वतःचं करून घेतील लगेच. आणि मिथ्या अहंकार, 2 प्रकारचे अहंकार आहेत. एक आहे मिथ्या अहंकार आणि दुसरा सत्य अहंकार. मिथ्या अहंकार काय आहे? आय एम द बॉस, मी कंट्रोलर आहे, किंवा माझं घर आहे तर मी म्हणतो तसंच व्हायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं घरातले कुटुंब प्रमुख असतात, त्यांची इच्छा तशी असते. आणि एखाद्या घरात जर एखादा पती कमावत नसेल, स्त्री कमावत असेल, तर तिचं म्हणणं असतं की मी कमावते ना, तुम्हाला काय कळतंय, गप्प बसा. असं म्हणतात की नाही बरेच जण? तुम्हाला काय कळतंय, गप्प बसा म्हणून बोलतात. कॉमन डायलॉग आहे तो. आणि मग असं मी हे झालं
अहंकार, हा मिथ्या अहंकार. आणि सत्य अहंकार काय आहे? मी भगवंताचा दास आहे आणि भगवंतानी जी योजना, जसं भगवंताचं प्लॅनिंग माझ्यासाठी आहे तसं मी स्वीकार करतो. बऱ्याच वेळेला माझी इच्छा असते की ही गोष्ट माझ्याकडून व्यवस्थित व्हावी. काय काय लोक म्हणतात की केलेल्या कामात यशच येत नाही आम्हाला. तुम्ही तुमचं प्रयत्न करा, 100% द्या, बाकी भगवंत बघून घेतील. कारण कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व अकर्मणी. भगवंत म्हणतात की कर्म करण्यावरती तुझा अधिकार आहे, पण फळाची अपेक्षा करू नकोस. भगवंताला फळं आवडतात. फळं म्हणजे कर्माची फळं भगवंत घेत असतात. साधी फळं पण आपण जी खातो ती फळं पण आवडतात, द्राक्ष ठेवलेलीच आहेत समोर. तर कर्माची फळं विशेषतः त्याचा अधिकार तुला नाहीये म्हणाले भगवंत. त्यामुळे आपण त्याचा विचारही करू नये. बऱ्याच वेळेला भक्तीमध्ये असाल तर तो व्यक्ती नाही जास्त विचार करत, पण बाहेरचे लोक बघा, कर्म केलं की लगेच त्यांना फळ पाहिजे. पण कधी कधी आपलं पूर्वीचं कर्म आड येतं त्या फळाच्या, आणि मग आपल्याला तसं फळ भेटत नाही आणि मग आपण निराश होतो. जीवनामध्ये नैराश्य येतं बऱ्याच वेळेला आणि मग भगवंताचा विश्वास कमी होतो. बऱ्याच वेळेला अशा अनपेक्षित घटना काही घडतात आणि मग लोक विचारतात की काय वाईट केलं होतं आम्ही, काय वाईट केलं होतं, देवाने आमच्यासोबत असं का करावं महाराज, असं विचारतात. बरेच जण विचारतात. काहीतरी पूर्वजन्मीचं कर्म असेल असं आम्ही म्हणतो, पण लोकांना ते नाही पटत, समजत नाही बऱ्याच वेळेला. तर या ठिकाणी अर्जुनाने पण काय केलेलं आहे की त्याची युद्ध करण्याची इच्छा नव्हती, पण युद्ध न करणं म्हणजे त्याच्यासाठी इंद्रिय तृप्तीची इच्छा होती असं तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत. पण भगवंतांच्या सांगण्यावरून त्यांनी युद्ध केलं. मग आपणही बऱ्याच गोष्टी स्वतःच्या मनानेच करत असतो की नाही बऱ्याच वेळेला. आता सध्या आम्ही मनानेच करतोय, पण मनाने गोष्टी करून भगवंतांना प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळं गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या भगवंतांनी, काय करायचं, कसं करायचं, किंवा शास्त्र कशासाठी दिलंय, कोणत्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. रामायणामध्ये तर प्रत्येक प्रसंगावरून आपल्याला एक एक गोष्ट शिकायला भेटते. साधं एक एक कुठलाही प्रसंग घ्या रामायणातला तुम्ही, त्याच्यातून जीवन कसं जगायचं किंवा नाती कशी जपायची, एकमेकांसाठी कशा प्रकारे प्रेम, एकमेकांवरती प्रेम कसं करायचं, ते नाती टिकवण्यासाठी कशा प्रकारचा त्याग, आपल्याला स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागतो बऱ्याच वेळेला. लक्ष्मणांनी काय केलं, 14 वर्ष प्रभू श्री रामचंद्रांची सेवा केली ना. 14 वर्ष त्यांनी काही खाल्लं ना, रात्रीचं झोपले. हे सगळं शास्त्र शिकवतंय आपल्याला. पण आम्ही आजकालचे लोक बरेच शास्त्रच, त्यांनी शास्त्राला असं नको, आम्हाला नको, शास्त्र नको, आणि नुसते शस्त्र हातात घ्यायला लागले, युद्ध करायला लागलेत लोक. मग एक प्रकारे मनुष्य जीवनाची सगळ्यात मोठी हानी आहे की सगळं, त्या युद्धात किती लोक मारले जातात, स्वतःच्याच घरात लोक मारायला लागले. मग धन कमावलेलं धन आणि घेऊन ते सगळं काय राहणार आहे का? नाही. मग ह्याचा काय उपयोग आहे या सगळ्याचा? त्यामुळं बाहेर असे कितीतरी युद्ध होतच राहणार आहेत, पण आपण आतल्या युद्धाचा विचार केला पाहिजे. म्हणजे मनाचं युद्ध आहे आतमध्ये. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य ह्यांच्यासोबत युद्ध चालूच आहे की आपलं. त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि ते मनाचं युद्ध शांत, त्या मनाला शांत करण्याचा. आणि ती शांती कधी प्राप्त होईल ते इथं सांगितलेलं आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचम जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृदः कस्य स्विधनम, असं ईशोपनिषदामध्ये श्लोक आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे सर्व ईशावास्यम जगत सर्वम, हे सगळं जगाचा मालक कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि आम्ही काय समजतोय, हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे, ही जागा माझी आहे. एकदा काय झालं, एक व्यक्ती, एक साधू एका घरामध्ये गेले आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती होता. आणि त्या साधूंनी, म्हणजे त्यांचे गुरुच होते ते, तर त्यावेळेस त्यांनी विचारलं, हा म्हणे हे तुझं घर का म्हणे, शिष्याला म्हणतायत ते म्हणले नाही, हे माझं घर नाहीये. म्हणले नाही तुझं नाही. मग आतमध्ये गेले, दारात गाडी लावलेली होती. म्हणले ही तुझी गाडी का? तो म्हणतो की नाही, ही गाडी पण माझी नाही. मग आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे इथं भगवंत जसे आहेत तसे भगवंत होते. हा म्हणे हे भगवंत तुझे आहेत का? तो काय म्हणतो, हो हे भगवंत कोणाचे आहेत? माझेच आहेत म्हणतो. भगवंत माझेच आहेत, बाकी सगळं माझं
नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यावेळेस ते गुरु त्यांचे जे असतात ते प्रसन्न होतात, म्हणजे खऱ्या अर्थानं तुला आध्यात्मिक ज्ञान झालेलं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला आपण स्वतःहून सांगत, हे माझं आमचं घर आहे बरं का महाराज, आमची गाडी बरं का, आमचं हे आमचं ते, माझं 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 आपण सांगत असतो, पण माझं काहीच नाही. हे सगळं आपण कुठं सोडून जाणार आहे? इथंच सोडून जाणार आहे. मग बऱ्याच वेळेला ईशावास्यम हे जे तत्व आहे सगळं काही भगवंतांच्या अधिपत्याखाली आहे, त्याच्यावरती आपण स्वामित्व गाजवायला नाही पाहिजे. कारण सबभूमी गोपाल की, सगळं काही भगवंतांचं आहे. भलेही 7 वाऱ्यावरती आमचं नाव